गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। श्रीमञ्जुळारुन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरेशं जनरुन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि। प्रभुराष्ट्रसंताची विहाक घ्यावी, हृदय संचरोनी नवी स्फूर्ती द्यावी। समर्था स्वसामर्थ्य द्यावे प्रभावी, आम्हा बालका विश्वसेवा घडावी। आम्हा बालका विश्वसेवा घडावी। ओ हरि ओम सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नमो सद्गुरु ज्ञानदीप प्रकाश, नमो आद्यरूपानन्ता परेशा, नमो मंगला मंगलद्वैतहारी, नमो त्वत्कृपा पूर्णदोषा निवारी। तुझे रूपते पाहुदे विश्वव्यापी, तुझी पाऊले सेवुदे ग्रामरूपी। तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे, तुझा सत्य आनंद लोके भरू दे। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव विश्वयोगी गुरुमौली भगवान वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, उपस्थित सज्जनांनो, सद्भक्त साधकांनो, माता भगिनींनो, गुरुमौली वंदनीय राष्ट्रसंतांनी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या निमित्ताने पवित्र अशा या गुरुकुंज आश्रमातून श्रावण महिन्यात ग्रामगीता ग्रंथाच्या 41 अध्यायाचे चिंतन सर्वांना घडावे यासाठी हा चिंतनाचा उपक्रम लावून दिलेला आहे। याच्याही मागे इतिहास आहे,
याच्याही मागचं रहस्य आगळं वेगळं आहे. कारण हा श्रावण मास मनाला अतिशय प्रसन्न ठेवणारा काळ आहे. इतिहासाच्या दृष्टीने काही संकल्पना जर केली, मागच्या इतिहासात थोडंसं जाऊन जर चिंतन केलं, तर मातृपितृ भक्त श्रावण बाळाचा जीवनाचं चरित्र याच्याशी जोडलेलं आहे. आंधळ्या आईवडिलाची सेवा करताना श्रावण बाळाचा अयोध्येच्या परिसरामध्ये याच महिन्यात दशरथाकडून वध झालेला आहे. त्यामुळे या श्रावणाला अत्यंत महत्व आहे. आणि म्हणून त्यानिमित्ताने आज माझ्याकडे आश्रम धर्म आणि संसर्ग प्रभाव हा विषय आलेला आहे. सुरुवातीला थोडासा परिहार द्यायचा तो असा की संत हे सर्वत्र निर्मळ असतात आणि निष्पाप असतात. गाय ही जिवंतपणीच पवित्र असते, मेल्यावर पवित्र नसते. जिवंतपणे गायीचं गोमूत्र निरोगी अवस्था माणसाला प्राप्त व्हावी या दृष्टीने गोमूत्राचा उपयोग केला जातो. जागाही पवित्र करण्याकरता केला जातो. आणि गायीच्या शेणात तर लक्ष्मीची वस्ती सांगितलेली आहे. वाघ मेल्यावर पवित्र असतो, निर्मळ असतो, जिवंतपणी नाही, कारण तो मांसाहारी प्राणी आहे. वाघ मेल्यानंतर मात्र मोठमोठे जपी तपी योगी संन्यासी संत महंत वाघाच्या चामड्याचा साधनेच्या दृष्टीने उपयोग करतात. म्हणून वाघ मेल्यावर पवित्र, जिवंतपणी नाही. कावळा मात्र जिवंतपणीही अपवित्र आहे आणि मेल्यावरही पवित्र आहे. कावळ्याचा आहार जिवंतपणी योग्य नाही आणि मेल्यावरही त्याची रचनाच निसर्गता अशी आहे की तो अपवित्र आहे. संत मात्र सर्वत्र पवित्र असतात, निष्पाप असतात, निर्मळ असतात सर्व दृष्टीने. एकदा त्या काळामध्ये टेंबे स्वामी होऊन गेले आणि त्यांच्या मनात असं आलं की आपण सगळ्या सिद्ध्या वगैरे प्राप्त केलेल्या आहेत, सर्वत्र प्राप्ती ईश्वर कृपेने आपणाला झालेली आहे. पण जीवनात एकच राहिलं की ज्या आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज होऊन गेले, चारही भावंड होऊन गेले, त्या आळंदीच्या पवित्र मातीचं दर्शन मात्र आपणाला अजूनपर्यंत झालेलं नाही. म्हणून एकदा ते फिरत फिरत दर्शनाच्या निमित्ताने आळंदीत आले. सगळी आळंदी उलटून पडली त्यांच्या दर्शनासाठी. टेंबे स्वामींचं समाधीचं दर्शन झालं होतं, इंद्रायणीचं दर्शन झालं होतं आणि मंदिराच्या समोर आळंदीमध्ये ते उभे होते. गर्दीच गर्दी त्यांच्या दर्शनाला. ती गर्दी पाहून टेंबे स्वामी यांनी आपल्या कमंडलूतलं पाणी घेतलं आणि आपल्या भोवताल गोल रिंगण आखलं आणि सांगितलं की एवढी गर्दी कशासाठी, तुम्ही कशासाठी आलात? त्या सगळ्या लोकांनी सांगितलं आम्ही तुमच्या दर्शनासाठी आलो. रिंगण जेव्हा आखलं तेव्हा त्यांच्या भोवताल आग निर्माण झाली, आगेच्या ज्वाला. तेव्हा टेंबे स्वामींनी सांगितलं, जो पवित्र निर्मळ आणि कधीही ज्याच्या जीवनात पाप झालं नसेल त्यांनी दर्शनाला यावं, त्याला काही होणार नाही. थोडं जरी पाप झालं असेल तरी या रिंगणाच्या आत याल तर जळून भस्म व्हाल. उपस्थित सगळे लोक म्हणाले की मराले चालता काय? सगळे परत गेले, वापस गेले. हा टेंबे स्वामींच्या निर्मळतेचा, निष्पापपणाचा आणि हे प्रमाण आहे. म्हणून संत जगाचं हित साधते, ते साहित्य निर्माण करत असतात. त्याच्या पाठीमागे निष्पापता, निष्पाप वृत्ती आणि निर्मळता असते.
संत सर्वत्र निर्मळाने निष्पाप असतात. तेव्हा पाप म्हणजे काय? ग्रामगीता ग्रंथामध्ये मोठं सूत्र सुंदर असं वंदनीय गुरुमाऊली राष्ट्रसंतांनी लिहिलेलं आहे. पाप म्हणजे बिघाड करणे, पाप म्हणजे कुमार्ग धरणे, पाप म्हणजे बडीच राहणे, गरीब प्राण्या पिळवणी, याचं नाव पाप आहे. आजच्या युगामध्ये पाप किंवा पुण्य जर साध्य करायचं असेल तर आपला घरदार व्यवहार सोडून कुठेही कोण्या विशिष्ट ठिकाणी जाण्याची गरज नाही. जे चांगलं असेल ते बिघडवणे, याला संतांनी पाप म्हटलेलं आहे. किती सुंदर हे शरीर जन्माला आलं. जन्माला आलेल्या बाळाच्या शरीरावरती कुठेही असा ठप्पा नसतो, हा पापी, हा महापापी. ती इथं आल्यानंतर पुढे सुरू होते. सुंदर शरीर आहे. बिघाड जे सुंदर असलेल्या निष्पाप असलेल्या शरीरामध्ये सुरू होतो, त्याचं शरीर जसं जसं वाढत राहते आणि या समाजाच्या या वातावरणाच्या सानिध्यामध्ये येतो, तेव्हा तो बिघाड निर्माण होतो. हा दारू पिऊन बिघाड करेल शरीरात असं कुठंही जन्माला येण्यापूर्वी त्याचा सिद्धांत जीवनाचा त्याच्या नाही आहे, किंवा शिक्का नाही आहे की हा मूळतःच दारू पिणारा आणि निर्माण झाला म्हणून. नाही, बिघाड होतो तो इथं होतो. म्हणून जे बिघडलं असेल ते दुरुस्त करणे म्हणजे पुण्य. जे चांगलं असेल ते बिघडवणे म्हणजे पाप. या पापा पुण्याच्या परिभाषा साधू संतांनी मोठ्या सुंदर केलेल्या आणि ग्रामगीतेचं प्रस्तुत सूत्र या कामासाठी मोठं सुंदरपणे उपयोगात पडते. असो, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये 4 आश्रम आहेत: ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. ब्रह्मचर्याश्रमाची सुरुवात आईच्या गर्भात असतानाच होते. पोटातचे असता जीव पडून जतन करावा सुसंस्कारे, आणि ते ब्रह्मचर्याश्रमाचे संस्कार आहेत त्याच्यावर. आईच्या गर्भापासून आणि त्याला सुरुवात होते. जन्म झाल्यानंतर पहिला आश्रम जीवनामध्ये कोणता असेल तर तो ब्रह्मचर्याश्रम आहे. मुक्याने वेद अभ्यासावे, लंगड्याने पर्वती चढावे, आंधळ्याने युद्ध करावे, तैसे कठीण ब्रह्मचर्य. आणि खरा धर्म जे आहे, खरं जे खरी धर्माचे जे रहस्य आहे ते याच्या पूर्वीच्या अध्यायामध्ये सुंदर दिलेले आहे. त्यांनी आश्रम धर्माच्या अगोदर त्याला धर्माध्ययन असं म्हटलेलं आहे की धर्माध्ययन आईच्या गर्भात असतानाच त्या धर्माध्ययनाला सुरुवात होते. ब्रह्मचर्याश्रमाचे संस्कार जर निसर्ग नियमाप्रमाणे गर्भात होता तेव्हापासून जर पडत आले तर जन्माला आल्यानंतर त्याची बुद्धी ही कुशाग्र होते. कुशाग्र बुद्धी म्हणजे काय? पूर्वीच्या काळी अष्टवक्र मुनी होऊन गेलेले आहेत. अष्टवक्र मुनी आपल्या वडिलांच्या आध्यात्मिक किचकट प्रश्नाचं उत्तर त्यांनी गर्भातूनच दिलं होतं. कुशाग्र बुद्धी. आणि ते जेव्हा जन्माला आले आणि मोठे झाले त्यावेळेस त्यांच्यावर एक असा सुंदर प्रसंग आला की राजा जनकाच्या नगरीमध्ये, जनकपुरीमध्ये, मिथिलेमध्ये राजा जनकाने विद्वानांची सभा बोलावली. विद्वानांची सभा बोलावली आणि त्यांच्या समोर प्रश्न ठेवला. प्रश्न अतिशय साधा, हे खरं की ते खरं, हा एकच प्रश्न होता. पण कुठल्याही विद्वानाला त्या प्रश्नाचा उलगडा करता आला नाही. तेव्हा अष्टवक्राला बोलावण्यात आलं. अष्टवक्राला बोलावण्यात आलं आणि अष्टवक्राने विचारलं की राजा जनका तुझा काय प्रश्न आहे? म्हणे हे खरं की ते खरं. साधा प्रश्न आहे, उत्तरही त्या पद्धतीने दिलं. म्हणजे राजा जनका, हे जसं खरं तेही तसंच खरं आहे. कळत कोणालाच काही नव्हतं.
जागृतीमध्ये डोळ्यांनी जे दिसते ते खरं आहे, आणि स्वप्नामध्ये जे हे जग दिसते सगळं तेही खरं आहे. जागृतीत ब्रह्मज्ञानाच्या नियमाप्रमाणे जे दिसते ते खरं नाही आहे, कारण ते नाशमान आहे. आणि स्वप्नात जे दिसते ते झोपेतून उठल्यानंतर खरं नाही आहे, त्याचाही नाश होतो. या पद्धतीनं हेही खरं आहे आणि तेही खरं आहे. प्रश्नाचे सुंदर उत्तर मिळाले. राजा जनक अतिशय प्रसन्न झाले. तेव्हा हा ब्रह्मचर्याश्रम, कुशाग्र बुद्धी ज्यातून निर्माण होते, कुठल्याही प्रश्नाचे उत्तर त्याला देता येतात, तो देऊ शकतो. आणि त्यानंतरचा एक गृहस्थाश्रम. गृहस्थाश्रम म्हणजे संसार. संसार सदाचाची अपूर्ण, विकारी नसे समाधान, हेही सूत्र ग्रामगीता ग्रंथा म्हटलं आहे. संसार सदाचाच अपूर्ण आहे असं त्याचं स्वरूप आहे. पण संसाराच्या अपूर्णतेमध्ये पूर्णत्वाचा आनंद प्राप्त करायचा असेल तर त्यासाठी दोन महत्वाच्या भूमिका सांगितल्या संसारामधल्या, पती आणि पत्नी. पती आणि पत्नी व्हावे दोघांचे एकची मन, तेने नांदे तेथे नांदे स्वर्गपूर्ण, आदर्श होता एक संतान पांग फेडील देशाचा. दोघांचं एक मन झालं की अपूर्ण असलेल्या संसारामध्येच आनंद प्राप्त होतो. अपूर्ण असलेल्या संसारात आनंद प्राप्त होतो. आणि मग वंदनीय गुरुमाऊली राष्ट्रसंत समाजाचं हित साधते त्या आपल्या साहित्यात लिहितात. धन्य तो संसारी ज्याचे उज्ज्वल चरित्र, घर आश्रमासारिखे हरिनाम गाती मुखे. घर आश्रमासारिखे हरिनाम गाती मुखे. धन्य ते संसारी ज्याचे उज्ज्वल चरित्र, ज्यांचं उज्ज्वल चरित्र आहे, आश्रमासारखं घर आहे, मनाने एका ठिकाणी आलेले आहेत. आणि हा संसार, हा गृहस्थाश्रम. परंतु शेजारी शेजारी दोन घर आहेत, एका घरी रोज भांडणं होत होते आणि दुसऱ्या घरी मात्र कुठल्याही प्रकारचं भांडण होत नव्हतं. भांडण ज्या घरी होत होतं त्या घरच्या कर्त्या माणसाला आश्चर्य वाटलं की आमच्या घरी रोज भांडण होते आणि या घरी कुठलंही भांडण ऐकू येत नाही. त्यांनी एकदा त्याला विचारलं की म्हणे, का हो, आमच्या घरी रोज भांडणं होतात, आमचाही संसारच आहे, गृहस्थाश्रमच आहे, तुमच्या घरी कधीही भांडण ऐकू येत नाही, याचं काय रहस्य आहे? त्या भल्या माणसाने सांगितलं, जाऊ द्या ना म्हणे, तुमच्या घरी जसं आहे तसंच आमच्या घरी आहे, जाऊ द्या, यात पडण्यात काही अर्थ नाही आहे. त्यांचं नाही हो म्हणे, एकही दिवस तुमच्या घरचं भांडण आम्ही ऐकत नाही, काहीतरी रहस्य आहे सांगा. तेव्हा तो सांगायला लागला. म्हणे त्याचं काय, तो तुम्ही विचारता अग्राणी म्हणून सांगतो. माझ्या घरची बाई पोळ्या करत असते, मी टीव्ही पाहत असतो. माझी एखादी गोष्ट जर तिला पटली नाही तर ती पोळ्या करता करता मला लाटणं फेकून मारते म्हणे. आणि ते जर लाटणं लागलं तर ते हसते आणि हुकलं तर मी हसतो. दुसरं काय, जसं तुमचं आहे तसंच आमचंही आहे. म्हणून संसार सदाचाची अपूर्ण, त्या अपूर्ण असलेल्या संसारामध्ये आनंद लुटायचा असेल, पूर्णत्वाचा आनंद लुटायचा असेल तर दोघांचं एक मन होणं महत्वाचं आहे. म्हणे, व्हावे दोघांचे एक मन, तेथेची नांदे स्वर्गपूर्ण, अन आदर्श होता एक संतान पांग फेडील देशाचा. हा संसाराचा सार आहे. सानंद सदनम सुतश्च सुदिया कांता मृदुभाषणी, सन्मित्रम सुधनम स्वयो शितरती, चाज्ञा परा सेवकः,
आतिथ्यम शिव पूजनम मिष्टान्न पानम गृहे साधु संगम उपासते हि सततम धन्य गृहस्थाश्रम. अपूर्ण असलेला तोच गृहस्थाश्रम धन्य होतो. याचे सूत्र हे भागवतात सांगितलेले आहे संस्कृतामधून. त्याचा अर्थ असा होतो, ज्या घरी पाय देता बरोबर आनंद वाटतो तो धन्य गृहस्थाश्रम. कोण्या घरी पाय देता बरोबर आनंद वाटतो? ज्या घरचे मुलं बाळ बुद्धिवान आहेत. आता हे सूत्र ब्रह्मचर्याश्रमाकडे जाणार आहे. या युगामध्ये फारसा त्याचा विचार करता येणार नाही, म्हणून एक सूत्र वंदनीय गुरुमाऊली राष्ट्रसंतांनी ग्रामगीता ग्रंथातच वापरलेलं आहे. एकांती लोकांते स्त्री पाहून होऊन द्यावे वृत्तेचे उत्थान. प्राण गेल्याही अमोल जीवन होऊ नये कुमार्गी. पण बाबा, हा कलियुग आहे, हे विज्ञान युग आहे, काही सांगता येत नाही. म्हणून नाही पेक्षा लग्नची करावे. पण त्याचंही रहस्य, त्याचाही अर्थ सांगितलेला आहे. बुद्धिवान मुलं बाळ ज्या घरी असतील त्या घरी आनंद वाटतो. दुसरं सूत्र, कांता मृदू भाषेने. बुद्धिवान मुलं का होतात की त्या घरातली बाई अतिशय प्रेमाने बोलणारी असते. प्रेम हे देवाचे देणे, देहभाव जाय जेणे. स्वार्थी प्रेम वेगळं. वंदनीय गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, विकारी प्रेम होता है जहर से भी ज्यादा. विकारी प्रेमाचा परिणाम जहरापेक्षाही प्रगट होतो, भयानक प्रगट होतो. म्हणजे अर्थात आपला स्वार्थ साधण्यासाठी व्यवहाराच्या दृष्टीने वापरल्या जाणारं प्रेम, तो आपल्या कामात पडावा, मी म्हणतो ते त्यांनी तसंच्या तसं ऐकावं, हे विकारी प्रेम. शुद्ध सात्विक प्रेम काही वेगळं आहे. शुद्ध सात्विक प्रेम हे भक्तीतून निर्माण होते. शुद्ध सात्विक प्रेम भक्तीतून निर्माण होते. इतिहासाचा जर विचार केला तर रावणासारखा आदर्श भक्त त्या त्रेतायुगामध्ये दुसरा कोणीही नव्हता. रामाच्या काळात कोणीही नाही. ज्या वेळेला भगवान भोलेनाथाच्या पूजेला तो बसला, त्याचा नियम होता की ओम नमः शिवायचा जप करून 100 कमळाचे फुलं शिवलिंगावर अर्पण करायचे. त्याशिवाय त्याची भक्ती पूर्ण होत नव्हती. एवढा आदर्श होता. एक दिवस बसला, गुहेमध्ये आहे, भक्ती सुरू आहे, कमळाचं फूल वाहून राहिला. वाहता वाहता 108 तिथं 107च भरले, एक कमळ कमी राहिलं. उठता येत नाही, नियम आहे भक्तीचा. जागेवरून उठता येत नव्हता, असा नियम त्यांनी लावला होता. शेवटी त्यांनी आपल्या शिराला कमळाची उपमा देऊन हाती शस्त्र घेतलं आणि अख्खं शिर कापलं आणि ते भगवान शिवाच्या पिंडीवर, त्या शिवलिंगावर अर्पण केलं. महाराज, याचं नाव आहे भक्ती. म्हणून गुरुमौली वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, भक्ति भक्ति क्या करते हो, भक्ति में भी धोखा है, बिना आचरण सारी भक्ती खोका है. आचाराविना धर्म कशाचा, अवडंबर सगळे. आपल्या साहित्यामध्ये स्पष्ट त्यांनी उल्लेख केलेला आहे. संतांचं साहित्य हे समन्वयात्मक असते. कोणत्याही युगात कोणत्याही संत सज्जनांनी ऋषी मुनींनी साहित्य निर्माण जरी केलं असेल तर वंदनीय गुरुमौली राष्ट्रसंतांचं साहित्य समत्वाचा, समन्वयात्मक भूमिकेचा आनंद त्या चिंतन करणाऱ्याला देतो. एवढा आदर्श शिवभक्त रावण, तो काही राक्षसी वंशातला नव्हता, ब्रह्मवंश का रावण, ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला तो रावण. मग आता अलीकडे इतिहास आम्हाला ऐकायला मिळतो, कशामुळे झालंय? वास्तविक वैभव सुद्धा त्याच्याजवळ कमी नव्हतं. 5 कोटी सोन्याचे घर होते त्याचे.
आणि सिंहासनावर जाण्यासाठी 9 ग्रह पालथे पाळले होते. चुकलं कुठं त्याचं? 9 ग्रह पालथे पाळले. 33 कोटी देवावर त्याची सत्ता होती. आमची सत्ता काय? हे सगळं भक्तीनं प्राप्त झालं होतं. आणि आमची जर भक्ती पाहिली तर बाई पाण्याला चालली, तो बुवा भक्ती करायला बसला, देव धुवून राहिला. बाईनं सांगितलं की गंजात दूध आहे, लक्ष ठेव जा. बोलता येत नाही, उठता येत नाही, हातानं सांगितलं ठेवीन लक्ष जा. ते बाई विहिरीवर पोचली आणि आली मांजर आली आणि ते दूध प्यायला लागली. उठता येत नाही. आत्ता कसं करावं? देवाचं स्नान करता करता पितळेचा देव त्या गंजातला घेतला, जाम मारला फेकून माजरीला. माजर पडाली, माजरीचा तो हुकलाने गंजाले लागला, गंज खाली पडला, माजरी पयाली, दूधही सांडला. ही भक्ती. भक्ति भक्ति क्या करते हो, भक्ति में भी धोका है. पण रावण मात्र आदर्श भक्त त्या काळातला होता. आदर्श. पण चुकलं कुठं होतं? कुठं चुकलं होतं? एक दिवस देवर्षी नारद फिरत फिरत आले. देवर्षी नारद फिरत फिरत आले आणि रावणाने विचारलं, या महाराज काय स्वागत करू तुमचं वगैरे, पूजा विधी स्वागत सगळं झालं, कसं वाटते म्हणे हे सगळं वैभव वगैरे 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 वगैरे. सांगितलं की सगळं ठीक आहे रावणा, काही चिंता नाही आहे. पण एकच मनात नाही धुकधुक वाटते. म्हणजे काय? हे जे 9 ग्रह उबडे मारले की नाही तू आसनावर चढासाठी, ते सरळ पाहिजे. उरावून चालला एवढा मोठा शूर वीर आदर्श भक्त, त्याच्या उरावून बसाले चालला उतानेकार. हे एवढंच एक जरा हे वाटते, असं वाटतं की ताकद नाही तू यातली. सोपी गोष्ट आहे म्हण महाराज. एका सेकंदात केले उताने. त्या 9 ग्रहापैकी शनीची जशी नजर त्याच्यावर पडली, त्याच दिवशी अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र जन्माला आले. त्याच दिवशी. म्हणजे एवढा मोठा असून काय कारण? काय त्याच्या कारणाचा इतिहास आहे. रामचंद्र भाऊ तिकडे मोठे झाले, सगळं झालं. आणि जेव्हा सीतेच्या अश्रू रावणाच्या लंकेत गळल्या, त्या क्षणापासून रावणाचा विनाश सुरू झाला. कर्माचं फळ कोणालाही चुकत नाही. एवढी मोठी प्रभू रामचंद्राची सीता रावणात आली कशी? रावणाच्या नगरीत आली कशी? अशोकवनात. सीता एकचदा पाहण्यात चुकली. वंदने भगवान गुरुमाऊली म्हणतात, ए आंख जब तू धन्य मेरा प्रभू देखा करे. 24 तास प्रभू रामचंद्र सीतेच्या समोर असताना एकदाच पाहण्यात चुकली. एक दिवस सोन्याचं हरिण आलं, पण ते सोन्याचं हरिण नव्हतंच. त्या हरणाच्या आतमध्ये राक्षस होता, मारीच मामा होता. आणि त्या सोन्याच्या हरणाच्या कातड्याची चोडी शिवायची एकचदा पाहण्यात चुकली. संशोधनच नाही करता आलं की हा कोण आहे. एकदाच पाहण्यात चुकली तर सीता सरळ रावणाच्या नगरीत पोहोचली. होती अशोकाच्या झाडाखाली. अशोकाचा अर्थ होते अ म्हणजे नाही, शोक म्हणजे दुःख. कुठल्याही प्रकारचं दुःख ज्या झाडाखाली बसल्यानंतर होत नाही त्याचं नाव आहे अशोकाचं झाड, अशोक. पण सीतेला दुःखच दुःख. कारण काय? एकदाच बोलण्यात चुकली, आपला पाहण्यात चुकली एकचदा. वास्तविक राजा जनकाच्या पुष्पवाटिकेमध्ये वाटिकाच होती ती अशोक वाटिका आणि ही पुष्पवाटिका.
रावणाच्या अशोक वाटिकेमध्ये सीतेला रामाची प्राप्ती झाली आणि रावणाच्या अशोक वाटिकेमध्ये कामाची प्राप्ती झाली, दुःखाची प्राप्ती झाली. का? एकचदा बोलण्यात चुकली, आपलं पाहण्यात चुकली. आणि द्रौपदी एकचदा बोलण्यात चुकली, पुन्हा नाही, एकचदा. वस्त्रहरणाचा प्रसंगच आला. दुष्ट दुर्योधनाच्या आणि दुष्ट दुःशासनाच्या सभेत सगळे बसत असताना काहीही करू शकले नाही. तिला ते भोगूनच द्यावं लागलं. भगवान गोपाल कृष्णाने सहकार्य केला, हा भाग वेगळा. परंतु कशामुळे झालं? एकचदा चुकले. त्या इंद्रप्रस्थ खांडवनामध्ये जे निर्माण केलं होतं, त्या इंद्रप्रस्थामध्ये जाण्याचा जो रस्ता होता महत्वाच्या सभेत, तो रस्ता असा तयार केला होता त्या कलाकारानं, देवशिल्पीनं, की जिथं पाणी होतं तिथं जमीन, जिथं पाणी दिसे तिथं जमीन, आणि जिथं जमीन दिसे तिथं पाणी. आणि वर दालनामध्ये द्रौपदी आणि तिच्या दाशा वगैरे सगळ्या आहेत. दुर्योधन शकुनी मामा जायला लागले. पहिले दिसलं पाण्यासारखं. बोलण्यात चुकली द्रौपदी, महत्वाचं लक्षात घ्या. ताबा पाहिजे वाणीवर. हपकी न बोलीबा, ठपकी न बोलीबा, धीरे धरीबा पाव, भणत गोरखराव, येऊ जग है काटे की बाड़ी, देखी देखी पग धरना, पाहून पाहून पाय टाका. हे जग काट्याची वाडी आहे. काही बोलू नका. बोलून पश्चाताप केल्यापेक्षा विचार करून बोला, म्हणजे पश्चातापाची कधीही पाडी येणार नाही. वटे खोसले पाय देल्ला, ते जमीन होती कडक. द्रौपदी हसली. मग पुढे आले, जमीन दिसली, भय वगैरे सोडून दिले, आणि जसे त्या जमिनीवर पाय टाकला, पाय घसरून रपकन पडला, तो सारा ओला झाला. पुन्हा द्रौपदी हसली. आता हसली तसली बोलली, आंधळ्याची पोरं आंधळीच आहे म्हणे भोकणे. यायले जमीन म्हणजे काय, पाणी म्हणजे काय हेही नाही समजत, आणि चालले म्हणे हस्तिनापूरचं राज्य सांभाळायले. त्याचा परिणाम काय झाला? द्रौपदी वस्त्रहरण, लाखो चीर दीने तब लाज को बचाए, बाबाजी म्हणतात. पण तिचा पाठीराखा होता. कृष्णाने पहिलेच कबूल केलं होतं, मी ज्याच्या सोबत आहो त्याला कुठलीही भीती नाही. त्रास होईल पण तो फसणार नाही, आणि जो फसत असेल त्याच्यासोबत मी नाही जावं. मी नाही होते त्याच्यासोबत. मला त्याला सोबत ठेवताच नाही आलं. काही जरी सांगत असेल तरी, केवढी सत्ता असेल तरी, केवढीही संपत्ती असेल तरी, आणि मला ज्याला सोबत ठेवता आलं तो झाडाखाली जरी बसला तरी माझ्या कृपेने तो सुखी राहील. काहीही त्याच्यामध्ये कमी पडणार नाही. महत्वाचा मुद्दा आहे. एवढं मोठं सगळं असताना रावणाचं चुकलं कुठं? अहंकार आळाला फक्त एकच. मोठं सुंदर लिहितात भाऊजी लहर की बरखेमध्ये, अहंकार मत कर आदमी मैं ही भला मेरा भला, कुछ सोच अपने मगज में किसका हम जग में चला, रावण सरी के शूर की मुंडी जमी में घुस गई, भर जिंदगी का रास होकर आखर बात फस गई. एवढं मोठं गोडगंज लबालब असल्यानंतर एका अहंकारानं आणि त्याचा सत्यानाश काढला. हा गृहस्थाश्रमामध्ये अहंकारच कठीण आहे. एकदा का अहंकाराने अंतकरणाची जागा घेतली महाराज, तर त्याला म्हातारपणी वाटते की मी जेव्हा जाऊ. हे त्या अहंकाराची गंमत आहे. एका गावाला माझं कीर्तन झालं, आणि दुसऱ्या दिवशी एका त्या गावातल्या एका घरचं पोट्टाला बोलावलं. म्हणजे हळदे महाराज माझ्या आबानं बोलावलं, आजोबा घरी चला.
म्हटलं काय वय आहे? म्हणे 80 वर्षाचं. म्हटलं चला वा, म्हातारा माणूस आहे, मरण तर यातच मन राहीन, जा. गेलो. या 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 महाराज या. तो बसला माझ्याकडे तोंड करून, मी बसलो त्याच्याकडे तोंड करून. त्यामुळं काय, स्वयंपाक खोलीत त्याच्या पाठीमागे होती, मला सगळं दिसे तिकडलं, याला काही नाही दिसे ना. मग यानं ऑर्डर सोडली, सुनबाई दूध करा. हळदे महाराज चहा पित नाहीत, मी त्यावेळेस चहा पित नाही, दूध करा. त्या दुधात मसाला टाका, यांना शुगर अजिबात नाही, साखर भरपूर टाका, विलायची टाका. त्या घरची सुनबाई ते पोट्टी त्याच्यापर्यंत येईन वापस जाय, तिले पडला पेच. म्हटलं काहीतरी अडलंय. त्यानं दुसऱ्यांदा आवाज दिला तेव्हा तशीच प्रक्रिया, तिसऱ्यांदा दिला त्या पोरीचा नाईलाज झाला सुनबाईचा. आणि ती आलीन बोलली, मग म्हणे मामाजी दुधात जे मसाला टाकायचा आहे, जे विलायची टाकायची आहे, त्या अलमारीची चाबी तुमच्या कमरीला आहे, द्या ना सोडून. 80 वर्षाचं बुडगं. अहंकार होया, अंतकरणाची जागा घेतली. मग त्यांनी चाबी सोडून दिली म्हणता काय? अजिबात नाही. तो बोलला, सुनबाई मलेच घेऊन चाल ना त्या अलमारीच्या कुलपापर्यंत. त्याला कुलूप होतं. बोलाव तू ये पोट्टे. तिनं तिचे 4-5 पोरं बोलावले, म्हणजे याचेच नातू. याले उभं केलं आणि लोटत नेला अलमारी जवळ. तिथं गेल्यावर तरी चाबी द्याव की नाही? बंद्यानं चाबी नाही दिली. पौचे उच्च करू करू पूर्वाले पाहिजे त्या कुलपाल चाबी. ते काही जमिनी. सुनबाई म्हणते, मामाजी इथंच उभे राहा, चाबी द्या. हळदे महाराज पुरते साखर काढते, विलायची काढते 2-4, आणि चाबी तुमच्याजवळ देऊन देते मसाला काढून. असं करणं सुनबाई. ते पोट्टे बोला, मलेच उचलणं खालून. हे वय अहंकाराचा परिणाम. सगळं असल्यानंतरही त्या प्रपंचामध्ये हा सुखी नाही. त्याचं कारण काय आहे? एकच कारण आहे, अहंकार आहे. झाडाखाली बसलेला असेल तरी आनंदात आहे, सुखात आहे, कुठल्याही प्रकारची त्याला चिंता नाही. त्याचं कारण काय आहे? संत साहित्याचं चिंतन आहे. शब्दशः कोणालाही करता येईल हो, पण संत साहित्याच्या अंतरंगात जाता आलं पाहिजे. अंतरंगात आनंद आहे. म्हणून ग्रामगीते ग्रंथाचं अंतरंग पाहण्यात मजा आहे. ग्रंथामध्ये सुखदुःखाच्या जगातल्या सगळ्या लोकांच्या ग्रंथी म्हणजे गाठी कशा या महापुरुषांनी खोलल्या आहेत, उघड्या केल्या आहेत, सोडलेल्या आहेत, मार्ग दाखवलेले आहेत, हे त्यावेळेस कळते. शब्दशः नाही. पाठांतर भरपूर होईल, काही मोठी गोष्ट नाही. रहस्य कळलं पाहिजे. मग पुढे काय झालं? एक गोष्ट महत्वाची सांगून जातो. ग्रामगीता ग्रंथामध्ये कोणाचंही चरित्र आलेलं नाही, कुठल्याही प्रकारचा दृष्टांत आलेला नाही. ग्रामगीतेचे सिद्धांत लक्षार्थानेच समोरच्याला कळावे यासाठी दृष्टांताची रचना साधू संतांनी केलेली आहे. दृष्टांत सांगावा लागतो, म्हणून हा दृष्टांत आहे. मग पोट्टे बोलावले, उचलला कमरेपासून बुडावर. त्यानं कुलपाल चाबी लावली, कुलूप उघडलं. त्या सुनबाईनं ते सगळं काढलं, त्यानं कुलूप लावलं आणि पुन्हा बुडा खाली ठेवला आणि जोर लगा के हैया लोटत आणला आणि माझ्यासमोर बसवला. मी विचार केला की लहान अज्जाद आहे हा. एवढ्या लेका 80 वर्षाच्या वयात एवढा अज्जाद आहे तर पहिल्या जीवनात किती असन हा. केवढं कठीण असं याचं पहिल्या जीवनामध्ये, याच्या पहिल्या जीवनामध्ये. असो, आपण चिंतन यासाठी करून राहिलो की अपूर्ण असलेल्या प्रपंचामध्येही आनंद येतो. अपूर्णतेच्याच अपूर्ण असलेल्या संसारात पूर्णत्वाचा आनंद मिळतो, पण कधी? म्हणून कांता मृदू भाषिणी, प्रेमाने बोलणारी बाई जिथं आहे तिथं बुद्धिवान मुलं जन्माला येतात. बुद्धिवान मुलं ज्या घरी जन्माला येतात त्या घरी पाय देता बरोबर आनंद वाटतो. हा संत सज्जन ऋषी गुणीचा सिद्धांत आहे.
सन्मित्रम, त्याचे मित्र कसे आहेत? भाऊजीन भजनात लिहिलं आहे, मित्रा कर मैत्री त्याची, सत्याविन शब्द न बोले सहजही कोणाशी. सहज देखील सत्याशिवाय एक शब्द सुद्धा बोलत नाही. आता व्यवहारिक दृष्टीनं जीवनामध्ये कधी कधी पाडी येते, पण आपल्या खोट्या बोलण्याने जर समाजाचं हित होत असेल तर ते खोटं बोलणं पाप नाहीये. समाजाचं हित, बरं, 4 लोकांचं हित, तुझं हित नाही फक्त एकट्याचं नाही, समाजाचं हित, 4 लोकांचं हित होत असेल तर भगवान गोपाल कृष्णही खोटे बोलले. पण कशासाठी? पांडवांच्या सत्याची बाजू राखल्या गेली पाहिजे त्यासाठी. द्रोणाचार्याचा पोरगा जयद्रथ, अतिशय त्याच्यावर प्रेम होतं. जयद्रथ नाही, द्रोणाचार्याचा पोरगा, त्याचं नाव आता आठवत नाही. तसा मरत नव्हता तो, द्रोणाचार्य तसा मरतच नव्हता. नाही नाही नाही, अर्जुनाचे हातून कोणाचेच नाही, कृष्ण काही करू शकत नव्हते त्याचं. तेव्हा भगवान गोपाल कृष्णाने सांगितलं द्रोणाचार्याला, तुझा पोरगा मेला अश्वत्थामा, पण हत्तीचे नाव अश्वत्थामा होतं. खोटे बोलले ते कशा पद्धतीने बोलले? अश्वत्थामा मेला, पण हत्ती होय का तू हा पोट्टा होय माहित नाही, अशी चर्चा आहे. युद्धभूमीतला हा प्रसंग आहे. अश्वत्थामा मेला, ऐकलं रे ऐकलं की धनुष्यच खाली ठेवला, आणि जसा धनुष्य खाली ठेवला तसे अर्जुनानं वार करणं सुरू केले, तेव्हा मेला तो. तसा नाही मेला. जो सत्याविन शब्द न बोले सहजही कोणाची, मित्रा कर मैत्री त्याची. सन्मित्रम स्वयंशितरती, म्हणजे आपली निसर्ग नियमानुसार ज्या पत्नीशी लग्न लागलेलं आहे त्याच पत्नीशी तो रत आहे, इतर नाही. नाही नाही नाही, दुसऱ्या सगळ्या ज्या असतील त्या मावल्या आपल्या आई समान मानतो, आपल्या माते समान मानतो. स्वयंशितरती. मग अशा घरी केवढेही जरी नोकर असतील तरी चाज्ञा परासेवकः, त्याच्या खटल्यातले नोकर त्याची आज्ञा होण्याच्या पूर्वीच काम करतात. चाज्ञा परासेवका. आतिथ्यम, अतिथीचा सत्कार असा होतो की देव समजून. अतिथी वेगळा बाबू, पाहुणा वेगळा. अतिथी म्हणजे पाहुणा नव्हे. पाहुणा राजा फोन करून येते, अतिथी फोन करून येत नाही. तिथीवार नक्षत्र न पाहता येणारा त्याला अतिथी म्हणतात. फोन करून येणारा ह्या पाहुणा होय. आणि कबीरदास महाराज लिहितात पाहुण्याबद्दल, आज का पाहुणा कल की पई, आणि तिसरे दिन लाज गई. म्हणजे आज आला तो पाहुणा, दुसऱ्या दिवशी पाहुणचार, तिसऱ्या दिवशी जर तो पहिल्या गाडीने गेला नाही तर लाज गेली. या होय पाहुणा, याला पाहुणा म्हणतात. पेरण्या पाण्याचा वेळ होता आणि सगळे धामधुमीत. 12 महिन्याचा दाना आहे. शेतीचं पेरणी म्हणजे मडे झाकूनही करावी पेरणी, असं तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. घरात जर बुडा मेला असन बाबून, 4 एकर तिकडे पेराचं असन तर बुड्याच्या अंगावर पुन्हा टाकून दे. आणि लोकांनी विचारलं तर सांग की तो झोपला आहे, त्याला डॉक्टरनं आराम करायला सांगितलं. 4 एकर पेरणी आटोपल्यावर घरी ये आणि मग सांग लोकायले घ्या मेला. आता एवढं महत्व दिलेलं आहे साधू संतांनी. तुकोबारांनी म्हटलेलं आहे मडे झाकूनही करावी पेरणी.
आपल्या साहित्यामधून हे संकेत साधू संत कितीतरी वर्ष अगोदर देत असतात. 60 वर्षापूर्वी गुरुमाऊली वंदने राष्ट्रसंतांनी संकेत दिले आहेत. चल चल आपल्या गावाला, राहू नको रे शहराला, अन्न नाही तर मरशी उपाशी, चल चल आपल्या गावाला. सोन्यासारखी जमीन सगळी परंतु राबेना कोणी, उठला सुटला नोकर होतो पैशासाठी लोभानी. कोण करी मग काम शेतीचे, सांग जरा बंधू मजशी. नास्ती पाडी साऱ्या जगावर आली. सांगितलं कधी या महापुरुषांनी? 60 वर्षापूर्वी. पण आज ती पाडी आली. लाखो बेरोजगार झाले आहेत. आता आपल्या गावात खेड्यात जरी पोहोचले असतील तर याच्यापूर्वी शेतीचं काम केलेलं नाही. आता काय करायचं? म्हणून समाजाचं हित साध्य ते साहित्य फक्त संत साहित्यच आहे जगाच्या पाठीवर समाजाचं हित साधणार. आणि त्याचे सिद्धांत आहे ग्रामगीता ग्रंथामध्ये, त्याचे सिद्धांत. मग त्या पाहुण्याची गंमत काय? नवीन नवीन लग्न झालं, आला तो एकटा, पहिल्या गाडीने सकाळी झाला, पेरण्या पाण्याचा वेळ. सकाळी काय आला, पेरण्याच्या कामासाठी शेतात निघाले होते त्या घरचे. आता जावाई आला. जामात दशमा ग्रह असं वर्णन आलेलं आहे, एका सुभाषितकाराने केलं. जामात म्हणजे जावाई, 10वा ग्रह दशमा ग्रह, जामात दशमा ग्रह 10वा ग्रह होय तो जावई. प्रत्येक जण कोणी ना कोणी कोणाचा जावई आहे. पण 10व्या ग्रहाचा शिक्का बसन असा त्यानं इचकपणा सासरवाडीत करू नये, कळावे लो बसावा. याचं उन्हाळ्यात लग्न झालं, पावसाळ्यात आला तो. काय त्याचं स्वागत, बाली लोटा घेऊन उभी, हातधुवाल साबू टावेल घेऊन उभी. काय आनंद आनंद, खूप स्वागत झालं त्याचं. दुसऱ्या दिवशी झोपेतून उठला, संडास नव्हते त्यावेळेला, आणि बालीनं लोटा भरून आणला. एवढं स्वागत, पाहुणचार केला. श्री बालाजी, श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू. असा पाहुणचार दाबला त्यानं. आता दुसरा दिवस संपला, तिसऱ्या दिवशी उठला. जायचं नाव नाही, त्याच्यामुळे एक जण घरीच ठेवा लागे, काम तिकडे कमी पडे, शेतीचं काम कमी होईल. तिसऱ्या दिवशी गेला नाही म्हणला. सासूबाईनं विचार केला की काय करावं आता, जाय म्हणणं काही बरोबर नाही. रात्रीच्या जेवणात अशी केली भाजी, एक फुरका मारला का शेंडी उभी. खाल्लं नाही तर नुकसान, आणि भाजी खाल्ली, भाजी खाल्ली अंगावरचे केस उभे होय. एवढी तर फनफन होती, खाल्ली ना, दाबली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, 4था दिवस आहे ना आता. सकाळी उठला, उठल्यानंतर झाल्या मिरच्याने गेली गडबडात. भाजीच्या खाली उठून पाहते तर बाली काही लोटा घेऊन नाही. कारण कबीरदासात म्हटलेलं आहे, तिसरे दिन लाज गई. तिसऱ्या दिवशी लाज गेली का तू यायला? आता 4था दिवस होय ना, पेरण्या पाण्याचा वेळ आहे, काहीच विचार करायला तयार नाही. यावय पाहुणा, अतिथीन पाहुण्यातलं अंतर आहे. बाली उभी नाही, जोरानं तिकडून गाडी आली मिरच्या खरायल्यामुळं. मग सासूबाई बसल्या होत्या. आला, सासूबाई जोरानं जावं लागते लोटा. सासूबाई म्हणे, जवळ बापू, त्या बाथरूमच्या भीतीच्या खांडावर लोटा आहे, तो घ्या. कुठपर्यंत आली आता? 2 दिवस ती बाली उभी होती लोटा घेऊन. आता गेला तिथं, तो लोटा घाई घेतला, त्यानं बुडवला पाण्यात, तो होता फुटका. सासूबाई फुटका आहे, पन्नेर आहेत. सासून उत्तर दिलं की कामापुरतं राहते, जा. धावतच गेलं, लोट्यात पाणीच नाही राहिलं. कार्यक्रम चुकीच्या पद्धतीनं कसाच्या कसा आटोपला आणि घरी आला. घरी आला तर ते स्नानासाठी साबू नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही.
अशी झाली त्याची गंमत. मग 5व्या दिवशी गेलो ते. 5व्या दिवशी गेलं तर लोटाही नाही ठेवला होता तिथं सासून. सकाळी हा तो जोरान बोलले, सासूबाई जोरान जावं लागतंय, लोटा नाही म्हणे. फारच घाई असली का आमच्या इकडले पाहुणे नदीवर जात असते, नदीवर पाठवलं. नाला होता लहानसा, तिथं पाठवलं. तेव्हा गेला तो. अतिथीचं असं नाही महाराज, तिथीवार नक्षत्र न पाहता येणारा पाहुणा त्याचं नाव अतिथी. आणि अतिथी म्हणजे साधू संत ऋषी मुनी यांना अतिथी म्हटलेलं आहे. आणि जाताना नाही मग मरना ये भला, मरना ये भला, मरना यह तन का हक है, आत्मा नहीं मरती कभी, इसमें जरा भी न शक है. हे सिद्धांत आहेत अतिथीचे. मरना हक का बाना है, जीना उधार लाना है. ही अतिथीच्या जगण्याची व्याख्या आहे. जगात जाण्याची बी आणि येण्याची बी. येतात अतिशय संकटातून येतात, अडचणीतून येतात, जातात मात्र जगातून सुखानं जातात. त्यांचं नाव आहे अतिथी. आतिथ्यम शिवपूजनम. नेहमी करता शिवपूजेसाठी किंवा त्यांच्या श्रद्धास्थानी असेल त्या देवी देवताच्या पूजेसाठी भक्तीसाठी नेहमी तयार असतात. मिष्टान्न पानम गृहे. आणि त्या घरी मग जेवण कसं होते, मिष्टान्न. मिष्टान्न होते. मिष्टान्न म्हणजे सात्विक अन्न, मिष्टान्न म्हणजे पवित्र अन्न ग्रामगीतेच्या भाषेमध्ये. हा महाराज, शेतकरी शेतमजुराच्या कष्टातून आणि सूर्यकिरणाने जमिनीतून जे निर्माण होते त्याला मिष्टान्न म्हटलेलं आहे. त्याला पवित्र अन्न म्हटलेलं आहे, त्याला सात्विक अन्न म्हटलेलं आहे. हे वानप्रस्था आपलं ह्या गृहस्थाश्रमाचं आहे. 8 दिवस आपण चिंतन केलं तरी हा विषय न संपणार आहे. कारण 4ही आश्रमामध्ये सर्वात श्रेष्ठ कोणता आश्रम असेल तर तो गृहस्थाश्रमच आहे. गृहस्थाश्रम आहे म्हणजे संसार आहे. सांगितलं की आसक्ती सोडावं लागेल. वासना हाची भवसागर, आसक्ती हाची खरा संसार, ज्ञाने त्याचा पावने पार, हाची मोक्ष. मोक्ष तोच आहे. वासना हा भवसागर आहे महाराज, लक्षात ठेवा. ग्रामगीतेचं सूत्र आहे. आणि सगळं त्याला लक्षार्थाच्या चिंतनाने ग्रामगीतेतल्या सूत्रांनी किंवा विविध आतापर्यंत सांगितलेल्या साधू संतांच्या सिद्धांतातून त्याला यशस्वी व्हायचं आहे जीवनामध्ये. म्हणून 4 आश्रम. आता 3रा आश्रम वानप्रस्थाश्रम. वानप्रस्थाश्रम म्हणजे काय, झाडाची पानं पिवळी झाल्यानंतर झाडापासून त्याचं देठ अल्लादी तुटते आणि जमिनीवर पडते, असं त्याचं जीवन झालं. आता निघाला तो आता गृहस्थाश्रमातून वानप्रस्थाकडे. पत्नी साथ देत असेल तर तिला सोबत घेऊन समाजाची सेवा करावी. नसन साथ देत तर आपण स्वतः एकट्याने निघावं आणि समाजाची सेवा करावी. हा वानप्रस्थाचा मुख्य हेतू आहे महाराज. त्यानंतर संन्यासाश्रम. कपडे रंगवणे म्हणजे संन्यासाश्रम नाही. संसारामध्ये त्याचं मन अगदी गळून गेलं, निघून गेलेलं आहे, त्याला संन्यासाश्रम म्हणतात. भाऊजी लिहितात, कपडे रंगे तो क्या हुआ, मन तो रंगा नहीं राम में, माला धरी तो क्या हुआ, काला भरा सब काम में, चंदन लगा तो क्या हुआ, वंदन करे नहीं प्रेम से, मंदिर बना तो क्या हुआ, पूजा चले नहीं नेम से. कपडे रंगवल्यानं संन्यासी होत नाही, मुळीच नाही. जंगलात गेल्यानं कुठली राख फासून संन्यासी होत नाही. त्याचे तर काही प्रमाण सिद्धांताच्या रूपामध्ये ग्रामगीता ग्रंथात भाऊजींनी दिलेले आहे. एका साधकास वैराग्य आले,
एका साधकास वैराग्य आले, त्याने घरदार सोडून दिले, अरण्या माझे स्नान केले. रोज रोज स्नान करी, लंगोटी सुकवी झाडावरी, तेथे उंदीर जाऊनी कातरी, लंगोटी त्याची. लंगोटी मागाय गावी जाय, म्हणे काय करावं उपाय. एकानं सल्ला दिला गावातल्या लोकांनं, उंदरं झाले काय म्हणे, मग तिथं मांजरीचे पिलं पाळा. मांजरीचे पिले दिले, ते पाळले. मग त्याच्या दुधाची लागली चिंता, मग आलं दूध मागाले गावात. आणि ते म्हणे बाबाजी आमच्या प्रपंचालाच कमी पडते, तुम्हाला रोज कुठून द्यावा, आता असं करा दुधाची गाय घेऊन जा. संन्यासी झाला भरतो. गाय नेली त्यानं, मग भरपूर दूध, दही दूध लोणी त्याला खायला भेटे आणि त्या मांजरीला खायला भेटे उंदीर संपल्यावर. मग गाईसाठी चाऱ्याची गवताची भीक मागे उन्हाळ्यात. ते म्हणे बाबाजी आता काय दुष्काळ पडला चाऱ्याचा, असं करा ना, एक भर कडबा देतो तुम्हाला, पण तिथंच शेती करा ना. एकानं दिली 4 एकर शेती आणि पेरूनही देतो, पेरूनही दिली, सगळं केलं आणि जा पीक झालं जमा. म्हणे का हो आता हे धनधान्य सांभाळाले कोण, इमानदार एखादा द्या. कोण आहे म्हणे बाबाजी इमानदार जगात, नाटकं कायले करून राहिले, लग्न करा तेच आहे फक्त एक इमानदार. संसार बंधन गडी पडले बिचाऱ्याच्या, म्हणजे संन्यासाचा खरा अर्थच त्याला समजला नाही. झाला वासनेचा नाश, त्याशीच नामशे संन्यास. मग सर्व करणे निर्विष, आदर्श लोकी विषयच नाही. आदर्श लोकी अशा पद्धतीने आजवरी संत साधुनी जगविला देश बोधुनी, पुन्हा ती वेळ दिसत आहे समजूनी, साथ द्या रंका. जीवनाचा आनंद मिळावा यासाठी निरोगी काया असावी. निरोगी काया जर असावी तर त्यासाठी पवित्र मित आहार विहार, त्याच्याही पूर्वी ब्रह्ममुहूर्ताचं स्नान अतिशय महत्त्वाचं सांगितलेलं आहे. पहाटे 3 वाजताचं स्नान म्हणजे चांदीच्या ताटात सोन्याचं दान देणं होय, एवढा अधिकार त्याला प्राप्त होतो. 4 वाजताचं स्नान म्हणजे सोन्याच्या ताटात तांदळाचं दान देणं होय, 4 ते 5 पर्यंत. सूर्योदयानंतरचं स्नान म्हणजे लोखंडाच्या ताटात कोळशे दान घेणं होय. एवढं महत्व ग्रामगीता ग्रंथात सांगितलं. वैज्ञानिक दृष्ट्या आणि आध्यात्मिक दृष्टीनं सुद्धा ही संकल्पना बाबाजीची होती, वंदनी गुरुमाऊलीची होती, ही संकल्पना होती. लक्षात ठेवा. सामाजिक, धार्मिक आणि आध्यात्मिक तीनही नाते त्याच्याशी जोडले होते. मग असं केल्यानंतर काय होईल? अल्पमृत्यू अथवा रोगांची साथ पाऊल न ठेवतील गावात. तुकड्या म्हणे पाऊली गावात ठेवणार नाही ते. अशा पद्धतीनं हा सगळा आनंद आपण इथपर्यंत या ठिकाणी लुटलेला आहे. संत साहित्य आजचा विषय आणि मोठा सुंदर आपण चिंतनात घेतला. आश्रम धर्म. आपणही आश्रम धर्म नावाचा अध्याय घरोघरी जरूर त्याचं लक्षार्थाने चिंतन करावं. आपल्या जीवनात नित्याचा आनंद वाढत राहील, आत्मानंदात तो रूपांतर होईल आणि सर्वांच्या जीवनामध्ये सर्व दृष्टीनं सुख मिळेल, अशी त्या सद्गुरू भगवान गुरुमाऊली वंदनीय राष्ट्रसंतांसह सकल साधू संतांच्या चरणी अंतकरणपूर्वक प्रार्थना करतो. सर्वांना दीर्घ आयुष्य आरोग्य लाभो अशी प्रभुचरणी प्रार्थना करतो. आज जे भयानक संकटातून आणि सारं जग चाललेलं आहे कोरोनाच्या, त्यातूनही सुखरूप मार्ग निघोत आणि सर्वांना ती दृष्टी मिळो अशी प्रार्थना करून आजच्या चिंतनाचे 4 शब्द फुलं समजून याच ठिकाणी जनता जनार्दनाच्या चरणी समर्पित करतो. सद्गुरुनाथ महाराज की जय.